नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आजकाल सगळे आपल्याला एकच ॲडवाइस देतात की जिमला जा म्हणजे फिट राहाल, वजन वाढलंय जिमला जा, वजन वाढवायचं आहे जिमला जा, कारण घरी काही आपण एक्सरसाइज करत नाही। पण त्यांना सांगणार कोण की भाई आमच्याकडे वेळच नाही आहे, जिममध्ये ऑफर खूप आहेत पण आमच्याकडे वेळ नाही आहे। आणि खरंच जर तुम्ही वर्किंग असाल तर तुमचा दिवस कसा जातो हे तुम्हालाच कळत नसेल, आणि जर हाऊसवाईफ असाल तर तोच सीन आहे। घरी असल्यावर सुद्धा एका बडबड एक काहीतरी काम निघत जातो, सो काही वेळ मिळत नाही। सो जर तुम्ही वर्किंग असाल आणि ऑफिस घरापासून लांब असेल तर ट्रॅव्हलिंगचा टाइम त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड होतो, आणि इव्हिनिंगमध्ये 6-7 नंतर आपण ऑलरेडी थकलेलो असतो, सो वजन उचलायची काही इच्छा होत नाही। पण जाणारा कसाही जातो, पण तेवढा तुमच्याकडे इनफ टाईम असेल, सगळं सॉर्टेड असेल तरच जिम करण्यात पॉईंट आहे। नाहीतर असं युज्युअल पॅकेज घेऊन 4 दिवस जाणार, नंतर मग सगळी फीज आणि आउटफिट सगळं वेस्ट होतं। पण फिट राहण्यासाठी जिम हाच एकमेव पर्याय आहे का? तर असं नाही आहे। फक्त एक साधी सोपी सवय, ती म्हणजे 10 मिनिटं चालणं। यामुळे बॉडीमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल तुम्हाला पाहायला मिळतील। ही सुद्धा तुमच्या बॉडीसाठी एक चांगली सुरुवात असू शकते, आणि सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 1 तासाची गरज नाही आहे, फक्त रोज 10 मिनिटं तुम्हाला चालायचं आहे, इतकंच तुम्हाला करायचं आहे। जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता तेव्हा तुमचं शरीर ॲक्टिव्ह होतं, मसल्स काम करायला लागतात, आणि इनफॅक्ट ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळे आपल्या बॉडीला आवश्यक असलेलं ऑक्सिजन, पोषक घटक योग्य प्रकारे पोहोचतात। आता जे लोक दिवसभर बसून काम करतात त्यांच्यासाठी चालणं खूप 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 महत्त्वाचं आहे, कारण खूप वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे आपली बॉडी आखडल्यासारखी वाटू शकते, मान, पाठ आणि कंबर लिटरली लॉक होते, आणि याचे नंतर जाऊन खूप डेंजर इफेक्ट दिसू शकतात। सो थोडं का होईना चालणं हाच एकमेव ऑप्शन आहे, आणि अशा वेळी चालण्यामुळे आपल्या बॉडीला हालचाल मिळते, आणि जे काही आखडल्यासारखं वाटतं ना ते कमी व्हायला हेल्प होते। आणि हालचाल नसेल तर फक्त शरीर जड होत नाही, तर आपलं माइंड, आपलं मन, डोकं सगळंच जड होतं। जर एखादा दिवस तुम्ही सकाळी लेट उठला आणि आज काय करायचं आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण असंच बेडवर लोळत बसतो, कारण आपण स्वतःला ॲक्टिवेटच करत नाही, आणि आधी शरीर ॲक्टिवेट होतं, मग डोकं आपोआप काम करायला लागतं। सो डेली बेसवर चालण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी टिकून राहण्यासाठी हेल्प होते। अनेक जण सांगतात की रोज चालायला सुरुवात केल्यानंतर त्यांना खूप फ्रेश आणि ॲक्टिव्ह इन्स्टंटली वाटतं, आणि याचा बॉडी आणि आपल्या मनावर दोघांवर याचा खूप चांगला फायदा होतो। सो बेटर वे, वर्किंग असाल तर ट्राय करा की स्टेशनपासून वॉकिंग जा, जर ऑफिस जवळ असेल तर, आणि घरापासून जर थोड्याच अंतरावर ऑफिस असेल तर तुम्ही डेली चालत जा। यामुळे तुम्हाला असं काही वेगळं चालण्याचा प्लॅन करावा लागणार नाही, वॉकिंगसाठी वेगळा वेळ काढावा लागणार नाही। सुरुवातीला फक्त 10 मिनिटं तुम्ही चालायला सुरुवात करा। सकाळी वेळ मिळत असेल तर ठीक आहे, सकाळी चालू शकता, किंवा इव्हिनिंगमध्ये सुद्धा चालणं तितकंच फायदेशीर आहे। फक्त कंटिन्युटी महत्त्वाची, 1 दिवस केला 4 दिवस नाही असं नको। हळूहळू तुमच्या बॉडीला सवय लागेल आणि तुम्ही चालण्याचा वेळ वाढवू शकता। सुरुवातीला जास्त प्रेशर द्यायची गरज नाही आहे। स्पोर्ट्स शूज किंवा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते फुटवेअर घालून चाला। हिल्स घालून चालण्यात काहीच पॉईंट नाही आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एकदम हेवी वेट उचलण्यापेक्षा रोज थोडी हालचाल करणं कधीही चांगलं। जर तुम्हाला कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, त्यासाठी बॉडी बिल्ड करायची असेल तर तुम्हाला जिम जाणं एक वेळ गरजेचं असू शकतं, पण नॉर्मली फक्त फिट राहायचं असेल तर वॉकिंग असेल किंवा सायकलिंग असेल हाच ऑप्शन आहे। आणि जर तुमची हालचाल नसेल तर तुमचं फक्त वजन वाढणार नाही तर चेहरा पण सुचतो। सो ही सवय लावून घ्या, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, आणि आपल्या हेल्थसाठी आपण एवढं तर करूच शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।